नवरी का? नवरी कुठे आहे? मागे का पुढे आहे नक्की? नवरी कुठे? नवरी तिकडे आहे नवरी. असं आहे का? अरे गाडीत वेगळी सर. क्रिएटर अवॉर्ड त्या मम्मीला दिले. तू काय त्याशी बोलत नाही. हॅलो, नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर फायनली आपल्या चॅनलवर आज लग्नाचा व्हिडिओ या ठिकाणी आलेला आहे. वेळ होती सकाळची 8-8:30ची आणि हळदीचा दिवस आहे हा. लग्न कुणाचं होतं, कुठे होतं, काय होतं हे डिटेल नक्कीच पुढे जाऊन तुम्हाला सांगणार आहे. तर या ठिकाणी समोर तुम्हाला दिसत असेलच की DJ जो आहे तो येत होता, म्हणजेच मांडव आणण्याची पद्धत या ठिकाणी आहे. कसं असतं ना की जसं जसं आपण मैल 2 मैल 6 मैल जसं पुढे जात असतो ना, जशी भाषा बदलत असते तशीच रीतिरिवाज पद्धती पण ह्या बदलत असतात. तर या ठिकाणीच्या बऱ्याच अशा पद्धती असतील लग्नातल्या, त्या मी तरी पहिल्यांदा पाहत होते. आणि या ठिकाणी मांडव आणला गेलेला आहे. तर मांडव आणल्या गेल्यानंतर पूजा वगैरे या ठिकाणी करण्यात आली आहे. मांडव आणण्यासाठी तुम्ही बघत असाल की पब्लिक किती आहे ते. तर या सगळ्यांना या ठिकाणी जेवणही होतं सकाळचं. आणि पूर्ण दिवसभर जे ना हळदीच्या दिवशी कार्यक्रम हे चालूच होते. तर मांडव आणल्या गेल्यानंतर, पूजा केल्या गेल्यानंतर, तर हे सगळे जे आपण झाडाच्या फांद्या म्हणतो आहे, निंबाच्या होत्या त्या ठिकाणी, मला वाटतं पेरूच्या, आंब्याच्या अशा होत्या. तर तुम्ही समोर पाहत असाल दारासमोरच ते मांडव असा केलेला आहे बांबूचा. तर त्यावर हा टाकत होत्या या फांद्या. तर यालाच मांडव बांधणं किंवा मांडव आणणं, मांडव घालणं असं म्हणतात इकडे. तर हा एक सकाळचाच हा एक प्रोग्राम होता. आणि त्यानंतर देव आणायला आम्ही म्हणजे मागच्या साईडला होतो, तर देव आणायला गेलेलो होतो. तर ते पण नक्की पहा. या साईडला तर देव वगैरे आणल्या गेल्यानंतर जो मांडव मागच्या आपण पाहिलं आधी टाकलेला होता, तर त्याला असं हे 5 फेऱ्या मारून मांडव बांधणं असं म्हणता याला. आपलं जे कच्चं सूत असतं, धागा असतो, त्याच्याने हे 5 फेऱ्या मारून असा हा मांडव जो आहे तो बांधला गेलेला आहे. तर ही एक पद्धत होती या ठिकाणी. आणि हा मांडव 1.25 महिना असा राहणार होता. आणि त्यानंतर जे देव आणलेले होते ते बाहेरच्या साईडलाच इथेच ओट्यावर त्यांची जी पुढची पूजा आहे त्याची तयारी या ठिकाणी चाललेली होती. आणि तिकडे जे रुमालात बांधत आहेत तर ते आर बोर असं काहीतरी म्हणतात. आणि त्यात एक पुरणाची पोळी अशी बांधलेली होती. तर त्याचं पुढे काय आहे तर ते पण नक्कीच सांगते. तर त्यानंतर या ठिकाणी जे देव आणलेले आहेत त्यांची या ठिकाणी पूजा वगैरे करण्यात येते. इश्क आहे आता चालू नाही का त्या ट्रेंडला? मोबाईल मागायला मग लागेल येस ना मोबाईल मला. आम्ही झालं का? झाले आता तुम्ही साईडला हो, तुमचा मान झाला, भरपूर मान दिला गेला. पाहुणे झाला, तुमच्या मानात उठून झाली. आरती मागे वरतो सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मं भजे. रामेण वेदा निशा चर्चमु रामायण
सर्वांगे हरितं कंठे च मुक्तावली एव तारा बलं चंद्र बलं तदे क्रिएटर अवॉर्ड त्या मम्मीला दिलंय तू काय त्याशी बोलत नाही मी. મને પાવને પડી જાય પાવને પકડી थांब ना का तू काटे बघा काटे तर या ठिकाणी तुम्ही बघत असाल एकामागे एक लगातार जे कार्यक्रम जे चाललेले होते देव आणल्या गेल्यानंतर त्यांचं पूजा वगैरे केली गेली नंतर त्यांचं लग्न लावण्यात आलं आणि जे रुमालात जे आर बोहर आणि जे पुरणाची पोळी होती ते पण मंडपाला बांधलं गेलं होतं. हे सगळं आता 6 महिना राहणार होतं आणि या साईडला मांडवाच्या साईडला माठ आहे, चूल आहे आणि पुरणाच्या पोळीचं जे आपण खापर म्हणतो ते जात आहे. तर यांची पण या ठिकाणी 5 सवाष्णींचं पूजा केली गेलेली होती आणि तेलन पाडणं जे म्हणतात इकडे आहे ती पद्धत. तर हे सगळं मिनिमम रात्री होतं. तर या ठिकाणी सकाळीच झालेलं होतं, देवावर असेल या सगळ्या याच्यावर असेल. रात्री फक्त नवरदेवावर तेलन जे तर ते केलं गेलेलं होतं. तर या सगळ्या पद्धती या ठिकाणी खरंच नवीन होत्या आणि हे सगळं सकाळीच केलं जातं आणि सायंकाळी फक्त मग नवरदेवाला हळद असते आणि त्याच्यावरचं तेलन असतं. तर या ठिकाणी आता प्रत्येक ज्या वस्तू ठेवल्या आहेत त्या ठिकाणी तर त्यांचं तेलन पाडणं जे होतं ते हे करत होतं. तर इकडे DJ लागलेलं होतं तर नाचणं चालू झालेलं होतं कारण की त्यानंतर देव नाचवणं जे होतं ते सुरू झालेलं होतं. इकडे देव पण हे सकाळीच नाचून घेतात कारण की त्यांचं लग्न वगैरे लावलं तुम्ही पाहिलंच तेव्हा आणि देव नाचवणं या ठिकाणी चाललेलं होतं एक 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 एक. तर DJ चालू आहे. ऑफकोर्स मी जो रिअल व्हॉइस आहे तो म्यूट केलेला आहे. नवरदेवाचं नाचून झालेलं नवरदेवाचा लहान भाऊ आहे ते नाचवत आहेत. साईडला येलो साडीवर दिसत आहे ते नवरदेवाची आई आहे, मामी आहेत, मामी बहीण आहेत. सगळ्यांनीच खूप छान इकडे देव नाचवलेले आहेत. तर खूप छान मजा आलेली सकाळच्या जो सेक्शन होता किंवा सकाळचा जो टायमिंग होता त्यावेळेस आणि दिवसभर असं चाललेलंच होतं. आता हा झाला मग नंतर कुठला कार्यक्रम कुठलीही घाई नाही, गडबड नाही, आरडाओरड नाही एकमेकांवर, काहीच नाही. म्हणजे अगदी सिस्टमॅटिक सगळं चाललेलं होतं. कोणाला म्हणजे असं सांगावं लागत नव्हतं कारण की त्यांना या पद्धती माहिती होत्या आणि घाई तर अजिबात नव्हती झालेली कारण की खूप वेळ असा रिलॅक्स चाललेला होता कारण जेवणाचं वगैरे सगळंच बाहेर दिलं गेलेलं होतं त्यामुळे. आणि नवरी पण येणार होती, काही पाहुणे पण येणार होते कारण हळद सायंकाळची होती. नवरीला इकडेच आणलेलं होतं कारण नवरीची हळद पण नवरदेवाकडे होती आणि नवरी पण येणार आहे. अपोज ते तुम्हाला पुढे जाऊन दिसणार आहेच व्हिडिओमध्ये. हळदीचाच एवढा व्हिडिओ होता की हे 2 सेक्शनमध्ये मला करावा लागला आहे व्हिडिओ. हा आजचा तर आलेलाच आहे, त्यानंतर तुम्हाला उद्याचा पण व्हिडिओ हा येणार आहे. तर इकडे देऊन वगैरे नाचवले गेलेले होते तर आम्ही बाहेरही मस्तपैकी एन्जॉय घेतलेला आहे नाचायचा. रात्री नाचू तेव्हा नाचू म्हटलं तर चला आता DJ लावला एवढा छान मस्तपैकी. तर आम्ही पण सगळ्यांनी फुल एन्जॉय करून घेतलेला. ऊन म्हणत असाल तर हिवाळ्याचं ऊन होतं, एवढं नव्हतं काय वाटत. तर हा टायमिंग मला वाटतं 11 साडे 11 असेलच. तर पाहुणे मंडळींची पण एक येणं जाणं चाललेलं होतं. लांबची जी होती ती सायंकाळपर्यंत सगळे जाऊन गेलेले आणि ह्यानंतर पण अजून छान कार्यक्रम होता. नवरदेवासाठीचा होता. इकडे सवाशीण आणि काय म्हणतो आपण त्याला पित्तर त्यांना जीव घालणं होतं, नवरदेवाला जीव घालणं होतं. हे पण छानपैकी या ठिकाणी आहे आणि एक जणाला ओढून इथे छान असं नाचणं चाललेलं आहे आणि त्यासोबतच आलेले होते पाहुणे मंडळी. ते पण आलेले होते उल्हासनगरचे आमचे. तर ते आल्यानंतर अजून घर भरल्यासारखं झालेलं. तर चला पुढची अजून काय प्रोसिजर आहे तुम्ही पुढे कंटिन्यू पाहत राहा. जा ना दीपिका पूर्ण
पहिले मामी सगळ्या खाऊ घाल. हा. Direct. पुरण चालणार. अरे तू नवरी का नवरी कुठे मागे का पुढे आहे नक्की नवरी कुठे नवरी तिकडे नवरी असं आहे का अरे गाडीत वेगळी सारखा सारखा साईडला अरे होम वेलकम होम कसा वाटला प्रवास लांबचा लांब हो का काय अरे दादा तिकडे किती वाजता निघाला ते आली 7:30लाच घरून यांच्याकडे गेली इकडून इकडे आली चला नवरी तर आलेली आहे नवरीचं वेलकम झालं आहे दृष्ट पण काढून झालेली आहे तर याचा अजून कंटिन्यू व्हिडिओ आहे अजून खूप छानसे कार्यक्रम झालेले होते तर ते काय होते ते तुम्हाला व्हिडिओ पाहावाच लागणार आहे तर आजचा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक शेअर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमेंट्स नक्की करा बाय बाय